महाराष्ट्र आवाज न्यूज। फॅमिली फॅक्टरी की नियमबाह्य भरती, शिरपूर शिक्षण संस्थेतील नियुक्त्यांवरून मोठा वाद। शिरपूर येथील किसान विद्या प्रसारक संस्थेतील कथित नातेवाईक भरती प्रकरणामुळे शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे। संस्थेचे सचिव निशांत रंधे यांनी आपल्या नातेवाईकांना संस्थेअंतर्गत विविध पदांवर नियुक्ती दिल्याचा आरोप करण्यात आला असून या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे। तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार एकाच कुटुंबातील सुमारे 12 जणांना संस्थेत नियुक्ती देण्यात आली आहे। या नियुक्त्या शासनाच्या नियमांचे तसेच न्यायालयीन निर्देशांचे उल्लंघन करून करण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे। काही नियुक्त कर्मचाऱ्यांच्या शैक्षणिक पात्रतेबाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले असून त्यांच्या कागदपत्रांची पडताळणी करण्याची मागणी करण्यात आली आहे। या प्रकरणात राहुल रंधे, दीपक रंधे, महेश सोनवणे, दिलीप सागरे, रोहिणी रंधे, शशांक रंधे, निशांत रंधे, सारिका रंधे, विठे रंधे यांच्यासह अन्य काही जणांची नावे चर्चेत असल्याचे सांगितले जात आहे। मात्र या आरोपांबाबत संबंधितांची अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली नाही। दरम्यान शिक्षण विभागाकडे वारंवार तक्रारी करूनही ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप भ्रष्टाचार निर्मूलन परिषदेने केला आहे। काही अधिकाऱ्यांकडून जाणीवपूर्वक दिरंगाई केली जात असल्याचा दावाही करण्यात आला आहे। तथापि या आरोपांची अधिकृत पुष्टी झालेली नाही। हे प्रकरण न्यायालयात पोहोचल्याचे सांगितले जात असून संबंधित नियुक्त नियमबाह्य आहेत का याबाबत न्यायालयीन आणि प्रशासकीय प्रक्रियेनंतरच वस्तुस्थिती स्पष्ट होणार आहे। त्यामुळे या प्रकरणाकडे शिरपूरसह धुळे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे। सध्या या कथित प्रकरणाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले असून शासन या मागण्यांवर कोणताही निर्णय घेते आणि पुढील चौकशीची दिशा काय ठरते याकडे सर्वांचे लक्ष केंद्रित झाले आहे। या प्रकरणातील प्रत्येक घडामोडींवर महाराष्ट्र आवाज न्यूज लक्ष ठेवून असून पुढील अपडेट लवकरच प्रकाशित करण्यात येईल। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.